देवकी 8व्यांदा गर्भवती होताच आता या गर्भाचा नाश केला की आपल्यावरचे संकट टळले या दिवास्वप्नात कंस मशगूल होता. परंतु ईश्वरेच्छा बली असी. देवकी 8व्या महिन्यातच प्रसूत झाली. अभिजित नक्षत्रावर विजय नावाच्या मुहूर्तावर जयंती नावाच्या रात्री कृष्ण जन्मास आला. श्रावणवद्य अष्टमीच्या मध्यरात्री धो धो पाऊस कोसळत असता पहारेकऱ्यांना गाफील ठेवून वसुदेवाने ते बाळ वेळूच्या टोपलीत ठेवून गोकुळात पोहोचवले. नंदगोपाची पत्नी यशोदा देखील तेव्हाच प्रसूत झाली होती. तिच्या कुशीत वसुदेवाने स्वतःचे बाळ ठेवले व जन्मतःच मृत उपजलेल्या तिच्या कन्येला स्वतःबरोबर कारागृहात आणले. बेशुद्धावस्थेत असलेल्या यशोदेला या प्रकाराची काहीच माहिती नव्हती. नंदगोपाला मात्र कृष्ण वसुदेवाचा पुत्र आहे याची पूर्ण कल्पना असूनही त्याने कृष्णाला पोटच्या पुत्राप्रमाणे वाढविले. यशोदा शुद्धीवर आल्यानंतर तिने कुशीत असलेले गोंडस बाळ बघितले. त्याला बघून तिला पान्हा फुटला व तिने स्वतःचे स्तन्य त्याला पाजले. दिवसामाशी कृष्ण यशोदेच्या अंगणात वाढू लागला. त्याला पहिले पाऊल टाकताना तिने बघितले. त्याने बोबड्या बोलांनी तिला हाक मारली तेव्हा ती धन्य झाली. त्याच्या बाललीला तिने बघितल्या. किशोर वयातील खोड्याही अनुभवल्या. त्याने केलेल्या खोड्यांबद्दल त्याला शिक्षाही केली. एक माता आपल्या पुत्रासाठी जे काही करेल ते सर्व यशोदेने कृष्णाकरिता केले. वसुदेवाने ती मृत कन्या देवकीच्या कुशीत ठेवली. तोपर्यंत कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले. तो तातडीने तेथे आला. त्याच्याकडे करुणेची भीक मागणाऱ्या देवकीला ढकलून त्याने त्या कन्येला शिळेवर आपटले. तत्क्षणी ती योगमाया आकाशमार्गे निघून गेली. जाता जाता मात्र कंसाला बजावून गेली, माझा नाश करून तू कृतकृत्य झाला आहेस खरा, पण तुझे दुर्दैव नंदा घरी सुखात वाढणार आहे.